श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत मधील अध्याय 4 आणि त्याचा मराठीत अर्थ. मागच्या अध्यायात आपण पाहिले चोळप्पा आणि मालोजी राजे स्वामी भक्त कसे झाले. आता आपण बघूयात श्री स्वामी चरित्र सारामृत मधील अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. प्रथम गणेशाला वंदन करून स्वामींच्या नामाचा महिमा या अध्यायाच्या सुरुवातीला सांगितला आहे. स्वामींच्या नावाचे नामस्मरण केले असता चारी पुरुषार्थ येती हाता, म्हणजे सर्व देवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. स्वामी चरित्र ऐकणाऱ्याला आणि वाचणाऱ्याला पुनर्जन्म नाही, असा या ओवीचा अर्थ होतो. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती स्वच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयांचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिले स्वामी अक्कलकोटमध्ये आले. तेथे त्यांचे चोळप्पा भक्त झाले. स्वामी आता चोळप्पाच्या घरी राहू लागले. चोळप्पाची पूर्वजन्मीची पुण्याई असावी, त्यामुळेच तर स्वामी चोळप्पाकडे राहायला गेले. चोळप्पा पण खूप भक्तिभावाने स्वामींची सेवा करत असत. चोळप्पाप्रमाणे चोळप्पाची बायको पण सद्गुणी होती. ती पण स्वामींची मनापासून आनंदाने सेवा करायची. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. स्वामी समर्थ दैवी अवतार आहेत, अशी स्वामींची ख्याती देशोदेशी सगळीकडे पसरली. त्यामुळे खूप लोक रोज स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले. कोण स्वामींकडे संपत्ती मिळावी म्हणून, तर कोण मुलं नाहीत मुले व्हावीत म्हणून, तर कोण लग्न जमत नाही लग्न जमावे म्हणून स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक. भक्त जे जे इच्छिती ते ते यती राज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यांसी होती कल्पतरू. काही जण शरीराच्या व्याधीने त्रासलेले होते, तर काही जण संसारातील त्रासाने त्रस्त झाले होते. असे कितीतरी तक्रारी घेऊन लोक स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले. स्वामी सगळ्यांच्या तक्रारी ऐकून घेऊन ज्या भक्तांची स्वामींच्या चरणी विश्वास आणि श्रद्धा आहे, अशा भक्तांच्या स्वामी सर्व इच्छा पूर्ण करायचे. आणि अजूनही स्वामी त्यांच्या प्रत्येक भक्तांची इच्छा पूर्ण करतात. जे का निंदक कुटील तया शास्ते. केवळ नास्तिकांप्रती तात्काळ योग्य शासन करताती. जे दुसऱ्यांची निंदा करतात, जी लोक नास्तिक आहेत, अशा लोकांना योग्य ती शिक्षा स्वामी देत असत. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनांसी ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षणीयाचे अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयाने निंदिले स्वामींनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. अक्कलकोटमध्ये दोन संन्यासी येतात आणि तेथील लोकांना म्हणतात, कुठल्या ढोंग्याच्या नादी लागलाय. हा कसला साधू, हा तर ढोंगी आहे. साधूचं कोणतं लक्षण याच्या अंगात आहे सांगा. त्यांनी केलेली स्वामींची निंदा स्वामींनी अंतरी जाणली होती. जेव्हा ते स्वामींना भेटायला आले तेव्हा स्वामींनी एक नवल केले. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघी अविचारी होते बरोबरी संन्यासी. समर्थ त्यांच्या एका भक्ताच्या घरी जातात. त्यांच्याबरोबर हे दोन अविचारी संन्यासी पण जातात. ते या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी या फुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. त्या भक्ताच्या घरी या तिघांना पाटावरती बसवण्यात येते. तेव्हा स्वामी ठरवतात, आज काहीतरी चमत्कार करूया. दर्शने जना असंख्यात. पातले ते क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. स्वामींच्या दर्शनासाठी असंख्य लोक येतात. तेथे खूपच गर्दी होते. प्रत्येक जण स्वामींच्या चरणांचे दर्शन घेऊन आपल्या मनातील इच्छा पूर्ण करावी अशी स्वामींना विनंती करतात. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयांते.
कोणी नवसाते करती, कोणी आणून या देती, कोणी काही संकल्प करती, चरण पूजिती आनंदे. दर्शनासाठी आलेले भक्त कोण स्वामींसमोर फळे ठेवतात, तर कोण वेगवेगळी द्रव्ये आणून ठेवतात. अशा बऱ्याच खाद्यवस्तू स्वामींचे भक्त स्वामींच्या समोर आणून ठेवतात. कोण स्वामींना नवस बोलतात, तर कोण नवस पूर्ण झाला म्हणून स्वामींच्या चरणाचे पूजन करतात, तर कोणी काही संकल्प करतात माझ्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करती, क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी. त्या 2 संन्याशांना हे सर्व बघून खूप कौतुक वाटते आणि स्वामींच्या लीला बघून आश्चर्यही वाटते. त्यामुळे स्वामींच्या विषयी असलेला वैरभाव ते विसरतात. स्वामींपुढे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशापुढे लोटती. मोडली जनांची गर्दी, तो येऊन सेवे करी, संन्याशांपुढल्या नानापुरी वस्तू नेऊ लागले. स्वामींच्या पुढे भक्त जे पदार्थ ठेवतील ते पदार्थ स्वामी संन्याशांपुढे ठेवू लागले. आता भक्तांची गर्दी संपली. त्यानंतर मात्र संन्याशांपुढे असलेले सगळे पदार्थ स्वामींची सेवेकरी घेऊन जाऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी, सूर्य जाता असता चळासी, तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे. त्या दिवशी स्वामींनी एकाही पदार्थाला हात लावला नाही. सूर्योदय होताच स्वामी तेथून उठले. स्वामींनी काहीच खाल्ले नसल्यामुळे त्या संन्याशांना पण काहीच खाता आले नाही. त्यात रात्र झाली. ते संन्याशी रात्री जेवत नसत. रात्री त्यांना अन्न वर्ज होते. त्यामुळे त्या संन्याशांना त्या दिवशी उपाशीच राहावे लागले. जे पातले करू छळना, त्यांची जाहली विटंबना, दंडावया कुत्सित जना, अवतरले यतिवर्य. जे स्वामींचा छळ करण्यासाठी आले होते त्यांची स्वामींनी अशी खोड मोडली. कारण वाईट लोकांना दंड करण्यासाठी स्वामींनी या भूमीवर अवतार घेतला आहे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. आजची सेवा स्वामींच्या चरणी समर्पित. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृतातील अध्याय 5 व त्याचा मराठीत अर्थ. असेच अध्यात्मावरचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अध्यात्म वार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.